या व्हिडिओमध्ये 3 प्रॅक्टिकल टिप्स सांगेल जी तुम्हाला ओव्हर थिंकिंगमधून बाहेर निघायला हेल्प करेल. यार एक्झाम क्रॅक होईल की नाही होईल, मेरिट तर खूप जास्त लागेल आणि व्हॅकन्सीज पण खूप कमी आहेत आणि असे खूप सारे विचार येतात जे तुम्हाला आपल्याला परेशान करून टाकतात. कोणत्याही प्रॉब्लेममधून जर बाहेर निघायचं असेल तर त्याचं मूळ कारण समजून घेणं महत्त्वाचं असतं. या व्हिडिओमध्ये ओव्हर थिंकिंग आणि डीप थिंकिंग याच्यामधला डिफरन्स काय, कशामुळे आपण ओव्हर थिंकिंग करतो आणि त्या प्रॅक्टिकल 3 ॲक्शन टिप्स बघणार आहोत जे तुम्हाला हेल्प करतील या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडायला. सर्वात आधी हे समजून घेऊ की ओव्हर थिंकिंग आणि डीप थिंकिंगमध्ये काय फरक असतो. थिंकिंग चुकीची नाही आहे, पण बघा ओव्हर थिंकिंगमध्ये काय होतो, जेव्हा फ्युचरबद्दल आपण खूप सारे निगेटिव्ह वारंवार विचार करतो तर ही झाली ओव्हर थिंकिंगचा प्रकार. आणि डीप थिंकिंग म्हणजे काय, की जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपण खूप सारे विचार करतोय पण ते विचार तुम्हाला एका रिझल्टकडे घेऊन जातील, एका आउटकमकडे घेऊन जातील, तर ती झाली डीप थिंकिंग. ओव्हर थिंकिंगमध्ये काय करतो, माणूस जास्त इमोशन्समध्ये जास्त इन्व्हॉल्व असतो ॲज कम्पेअर टू सोल्युशन्सवर कमी विचार करतो आणि याच्यामुळे काय होतं, ॲक्शन घ्यायला डिले होतं. कारण की तुम्ही एवढे बिझी आहात त्या विचारांमध्ये, तुम्हाला ॲक्शन घ्यायला वेळच नाही. पहिली गोष्ट म्हणजे या ओव्हर थिंकिंगमुळे खूप सारे लॉसेस होतात. पहिला लॉस ऑफ टाईम, आपले तासन तास त्या थिंकिंगमध्ये जातात. मी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, मी फेल झालो तर, आणि याचा रिझल्ट काय होतो, तुम्ही काहीच ॲक्शन घेत नाही आणि फक्त वेळ वाया जातो, दुसरं काहीच होत नाही. दुसरा लॉस ऑफ एनर्जी होतो. तुमचं माइंड एवढा विचार करतं आणि याच्याने तुम्ही टायर्ड फील करतात, आळशीपणा येतो आणि काही न करता तुम्ही खूप थकलेले फील करता. नंबर 3चा लॉस होतो लॉस ऑफ पीस. ओव्हर थिंकिंग काय करतं, एन्झायटी क्रिएट करते. तुम्ही नुसती तीच स्टोरी तुमच्या डोक्यामध्ये वारंवार ती प्ले करता आणि याच्यामुळे तुम्ही तुमचा तो प्रेझेंट मोमेंट जो आहे ना तो एन्जॉय नाही करू शकत. आणि अजून एक लॉस ऑफ क्लॅरिटी. खूप सारा विचार केल्याने ना माणूस खूप गोंधळून जातो. खूप सारे ऑप्शन्स, काहीच कोणती डायरेक्शन नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज आणि स्टक होऊन जातात. आता त्या 3 सिम्पल ट्रिक्स समजून घेऊ की ज्याने तुम्ही ॲक्शन घेणार, ओव्हर थिंक करणार नाही. पहिलं, राईट डाऊन युअर थॉट्स. तुम्ही एक कागद आणि पेन घ्या, जे काही तुमच्या डोक्यामध्ये जो गोंधळ सुरू आहे, जे काही विचार सुरू आहेत ते सगळे लिहून काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक शेवटी एक प्रश्न पण विचारू शकता की माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे किंवा या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे. जेव्हा तुम्ही असं सर्व लिहून काढाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या डोक्यामधला जे सगळे विचार आहेत ते खाली कागदावर येतील आणि त्याप्रमाणे तुमच्या डोक्यामध्ये मेंटल क्लटर असणार नाही, डोक्यामधला गोंधळ कमी होईल आणि तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळेल आणि तुम्ही ॲक्शन घ्याल, जेच तुम्हाला समाधान मिळेल. कारण की थिंकिंगने तुम्हाला समाधान, सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. नंबर 2ची ट्रिक आहे अवेअरनेस. ती कशी मिळवू शकतो, एक आहे मेडिटेशन किंवा सेल्फ टॉक. मेडिटेशन एवढी सुंदर गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या माइंडबद्दल खूप सारं तुम्हाला जाणता येतं, समजता येतं आणि याचा फायदा असा की जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग करायला लागाल तेव्हा तुम्हाला इमिजिएट माइंडमधून लक्षात येतं की मी ओव्हर थिंकिंग करतोय. म्हणून मेडिटेशन जर तुम्ही कन्सिस्टंट गेले तर तुम्हाला अजून फायदा होईल या ओव्हर थिंकिंगच्या ट्रॅपमधून बाहेर निघायला. आणि नंबर 3ची ट्रिक आहे फोकस ऑन द नेक्स्ट टायनी स्टेप. ही एवढी पॉवरफुल आहे, खूप सारे लोक याला अंडर एस्टिमेट करतात. पण त्या मोठ्या टास्कबद्दल नका विचार करू की मला पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. पहिले एक सब्जेक्ट तर घ्या, कारण की पूर्ण जर सिलेबस बघितला तर याच्याने मेंटल प्रेशर येतो आणि जेव्हा आपण छोटा गोल ठेवतो ते आपल्याला सेफ वाटतं आणि डोएबल वाटतं की मी करू शकतो. एकदा जर तुम्ही सुरू केलं की मग मोमेंटम फॉलो होऊन जातो. या ॲक्शन घेण्याचे फायदे काय, तुम्हाला क्लॅरिटी मिळते, तुमचा वेळ आणि एनर्जी वाचते आणि तुम्ही फील सॅटिस्फाईड, पीसफुल फील करता. कारण की हे जे मेंटल क्लटर आणि नो रिग्रेट जे आहे की मी काहीतरी मिळवलं हे आपल्याला कळतं. तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की ओव्हर थिंकिंगमधून बाहेर निघण्याचा बेस्ट वे तुम्हाला कोणता वाटतो.